पब्लिकचं तुम्ही बघितलं, एवढी उत्साहित पब्लिक आहे या नेरळ भागाची, कर्जत आणि आपल्या ठाणा रायगड मधली पण सगळेच पब्लिक. पण ती तशी कुठेशी तरी पब्लिकला न कंट्रोल करणे एवढी पब्लिक आहे ती. तर पब्लिकनी भले आनंद घ्यावा, पण कुठेशी तरी आपला पण थोडासा जीवाचा हे बघून, कारण बाय चान्स गाडी जर आली तर पब्लिक मध्ये तुम्ही पळाल कुठं. जर थोडी पब्लिक असेल तर त्या गाडीला चुकवण्यासाठी माणसाला पळाता येतो. पण आजची कंडिशन अशी आहे की गाडी जर बाहेर गेली तर पब्लिकला एकामेकाच्या तोडवण्यातच भरपूर अपघात मोठा होण्याची शक्यता असते. आणि त्या मैदानाला फायनलला तर तुम्ही बघितले असेल, सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. जर त्या टॉपच्या गाड्यांना सर्वांना जर हा हरण्या 10 नंबर ट्रॅक वरून जर कडेने 1 नंबर करतो, तर मग त्याला महान भारत केसरीचा नाही अवॉर्ड द्यायचा, तर मग त्याला द्यायचा कोणता? हा एक मुद्दा. नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉग मध्ये आपला स्वागत आहे. सो आपल्या समोर पाहू शकता हरण्या बैल आहे, जो महान भारत केसरी झाला आणि त्याच्यानंतर बिंजोडचे अड्डे मारतच आला तो, आणि घाटावरती सुद्धा फायनलला राहिलाय. आणि आता आपल्याकडे दादा हेमंत फुलोरे आहेत, तर त्यांना प्रेमाने बबलू दादा बोलतात. सो आज त्यांच्या या शेलू मैदानाबद्दल बोलूया. दादा, शेलू मैदानात यापूर्वी तुम्ही हरण्या बैलाला घेऊन आले होते का प्रथमच? नाही, हरण्या हा शेलू मैदानात प्रथमच आलेला आहे. कारण ज्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस माझ्याजवळ दुसरा बैल होता, तर त्या बैलांनी पण गाडी केलेली होती. कोणता बैल होता दादा तो? त्या बैलाचं नाव वादल म्हणून होता. वादल. तो जास्त या नाही, म्हणजे माझ्याजवळ थोड्याच दिवस 1-2-3 मैदानच राहिला. त्याच्यानंतर मग हरण्या आल्याच्या नंतर मी त्याला रिटर्न करून हरण्याला घेतला. दादा, आता तुम्ही आल्यानंतर शेलूचा मैदान बघितलाच असेल, पब्लिक आणि आलेल्या गाड्या बघितल्या असेल, तर काय बोलू शकता या मैदानाबद्दल? नाही, पब्लिकचं तुम्ही बघितलं, एवढी उत्साहित पब्लिक आहे या नेरळ भागाची, कर्जत आणि आपल्या ठाणा रायगड मधली पण सगळेच पब्लिक. पण ती तशी कुठेशी तरी पब्लिकला न कंट्रोल करणे एवढी पब्लिक आहे ती. तर पब्लिकनी भले आनंद घ्यावा, पण कुठेशी तरी आपला पण थोडासा जीवाचा हे बघून, कारण बाय चान्स गाडी जर आली तर पब्लिक मध्ये तुम्ही पळाल कुठं. जर थोडी पब्लिक असेल तर त्या गाडीला चुकवण्यासाठी माणसाला पळाता येतो. पण आजची कंडिशन अशी आहे की गाडी जर बाहेर गेली तर पब्लिकला एकामेकाच्या तोडवण्यातच भरपूर अपघात मोठा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेवढा तुम्हाला संयमतेने आणि जेवढा प्रेक्षकांना लांबून आनंद घेता येईल तो घ्यावा, असं तरी मला पब्लिकला विनंती आहे. आणि त्याच्यामुळे आता नियोजन पण आपले एवढे छान होतात की आता स्क्रीन सुद्धा लावली जातात, त्याच्यामुळे जेणेकरून अर्धी पब्लिक तरी ते स्क्रीन वरती जाऊन त्याचा आनंद घ्यावा, ना की मैदानात, खुल्या मैदानात राहून रिस्क घ्यावी. आणि लाईव्ह सुद्धा आता दाखवण्यात येतं दादा, सो त्याच्यामुळे गर्दी सुद्धा कमी होते. पण आता जी शेलो अड्ड्यात गर्दी पाहतो आपण, म्हणजे पहिले कसं दादा क्रिकेट याला प्रथम प्राधान्य दिला जात होता, आता दादा उलट झाले चित्र, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही, पूर्वी क्रिकेटला जास्त होता, पण आता काय झालं, जसं सोशल मीडियाच्या मार्फत तुम्ही जी प्रसिद्धी करता बैलांची, तर ती एवढी क्रिकेटच्या मार्फत न होताना ती आज बैलगाडी क्षेत्रातून व्हायला लागली. त्याच्यामुळे काय झालं, ग्रुप मध्ये लोक बैल घ्यायला लागली, चांगली जवान मुलं, आणि मग ते खेळ करून आणि युट्यूबच्या मार्फत त्यांचा प्रसिद्धी होतो आणि त्यांना मग ते लाईक्स भेटत येते. मग त्याच्यामुळे जास्त उत्साहित लोक या बैलगाडी क्षेत्रात झाले आणि त्याच्यातून ते एन्जॉय करतात. मित्रांनो, आपण ही मुलाखत दादांची जे घेतो शर्यतीच्या आधी घेतो. दादा आले, मला दिसले आणि आपण मुलाखतीला सुरुवात केली. तर दादा, आज आपल्या हरण्या बैलासोबत पैरा कोण आहे? आज हरण्याच्या जोडीला मोठा महबूब पैराकारी आहे. आणि आजचा पण माझा असा की आज सकाळी आमचा नियोजन झाला की आपण बैल घेऊन जायचं, कारण मी बैल, माझी 1 जानेवारीची गावची पूजा असतो सत्यनारायणाची, त्या पूजेला मी बैल घेऊन आलेला आहे. बैल साताऱ्याला होता, पण त्या पूजेसाठी काल मी 12 वाजता बैल आणलेला आहे. त्याच्यामुळे एवढा मनात विचार नव्हता की पलवायचीच गाडी म्हणून. आज सकाळी छानपैकी मैदान होईल आणि या हिशोबाने तर माझा विचार खेडकालीला जाण्याचा पण होता. पण मी खेडकालीला लाईव्ह मध्ये बघला की तिथं एवढा कमी प्रतिसाद असल्यामुळे मग सर्व लोक जर इथे जातात तर मग निश्चित आपण तिथे एक गाडी घेऊन तरी आपण काय करणार. आणि मग महबूब बोल्यांशी बोलणं झालं तर बोलतो नका दादा आपण बघूया, मलाही आमंत्रण होता, माझीही जाण्याची तिथे इच्छा होती. मग आम्ही दोघा मिळून इथं गाडी होईल या हिशोबाने इथं बैल घेऊन आलो आम्ही.
दादा आता जसं आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, हरण्या बैल आता टॉपच्या बैलांमध्ये गिनला जातो. त्याने जो महान भारत केसरी जिंकला, त्याच्यानंतर आपण जोड कसे लावले पाहिजेत आणि त्यानुसार तो बिनजोडचे अड्डे आता गाजवले त्यांनी. जसा तो अड्ड्यात उतरला तो शर्यत जिंकत आला आणि आता तो घाटावरती सुद्धा फायनलला राहतोय. तर काय बोलू शकता या हरण्या बैलाबद्दल? आता हरण्याबद्दल बघा, महान भारत जी केसरी झाली तिचं नियोजन तर तुम्ही बघितलं असेल की आज परत असं नियोजन दुसरा कुठं राज्यात नाही आणि भारतात पण झालेला नाही, असा व्यवस्थित या होता. आणि तो महान भारत केसरीचा जो ह्या जो दिली पदवी दिली, ही त्या ज्यांनी गाड्या ठेवल्या त्या त्यांनी दिली आणि त्या पदवीसारखाच मैदान होता. आणि त्या मैदानाला फायनलला तर तुम्ही बघितले असेल सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. जर त्या टॉपच्या गाड्यांना सर्वांना जर हा हरण्या 10 नंबर ट्रॅकवरून जर कडेने 1 नंबर करतो तर मग त्याला महान भारत केसरीचा नाही अवॉर्ड द्यायचा तर मग त्याला द्यायचा कोणता? हा एक मुद्दा. दुसरा विषय, मी तुम्हाला बोललो की मी गोरगरिबाला पण बैल देणारा, कोणाच्या बैलाचा म्हणजे मी असा लेखाजोखा करणारा माणूस नाही. मी कुठेशीन तरी एक दोस्तीच्या याच्यात जर तुम्ही मागितलं तर मी त्यालाही बैल देतो, म्हणून मी कुठेशीन तरी कमतरता पडलो. मी मागच्या वेळेला पण तुम्हाला महान भारत होण्याच्या आधी पण तुम्हाला मुलाखत दिलेली होती ना, महान भारत झाल्याच्या नंतर पण दिली, कारण मी कोणाच्या बैलाचा लेखाजोखा करत नाही म्हणून मी कुठेशीन तरी कमी राहिलो. पण आज पण ज्या पण दिवशी महाभारत झाला त्या दिवसापासून 2 मैदान मी इथं खेळलो. एक ओसाडण्याला खेळलो आणि एक बोनवलीला खेळलो. चांगल्या गाड्या खेळलो, मित्रांच्या आम्ही दोस्ती यारीत गाड्या खेळलो आणि त्याच्यात गाड्या त्यांनी दोन्ही मारल्या. त्याच्यानंतर आज पण घाटावरती जेवढ्या पण वेळा हरण्या गेला त्यावेळेस तो मैदानात गुलालातच राहिलेला आहे. म्हणजे बिना गुलालचा हरण्या घरी आणला आणि कुठेशी तरी हरण्या कशामुळे हे केला असा मला याच आला नाही. दादा मी आल्या आल्या मैदानाची पाहणी केली. मैदानचा पट्टा एकदम सरळ पट्टा आहे, कुठे उतार चढाव नाही आणि जिथून सुट्टी होते बैलाची तिथे सुद्धा मी बघितलं तो प्लेनच जागा होती, पण तिथे असा मातीचा ढिगारा बांधून कडा केलाय जेणेकरून बैल जर गेला तर पाकला गेला तरी तो वरतून जाऊ शकत नाही, असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. मला तरी मी आता जेवढे आपल्या मुंबईमध्ये अड्डे बघितले आधी बांध असतो, पण हा बांध टाकलेला मी प्रथमच मला तरी वाटतं. तो कसा वाटतं तिथलं नियोजन? नाही, चांगला झाला ना. त्यांनी जी संकल्पना जी केली समजाची बांध घालण्याची, बांध नव्हता तुम्ही बोलता पण बांध घातला त्यांनी, जेणेकरून बाहेर जर गाडी एखाद्या बैलावरती जर गेली तर त्या बैलाला दुखापत नाही होणार आणि कोणत्याही प्रकारचा मोठा घात होणार नाही. तर ह्याच्यामुळे त्यांनी जो केलेला आहे ते चांगल्यापैकी केला आणि त्या तसंच पब्लिकने पण व्यवस्थित नियोजनात राहून त्यांना सहकार्य करावे. आणि दादा जसा सुट्टीवरनं बैल धावला जातो आणि जसा तो सुतावरती येतो, कधी कधी असं होतं की दादा पब्लिक असल्या कारणाने आणि बैल थोडा कुठेतरी मार खातो, जो पब्लिकने धावणारा असतो, पण काही वेळा त्याची गती सुद्धा कमी होऊ शकतं. तर याबद्दल दादा काय बोलू शकता? पब्लिकला काय सांगू शकाल तुम्ही दादा आपल्या? पब्लिकला सांगायचं काय बोला, पब्लिकच्या बाबतीत तर आपण बघतच आलो. कधी कधी सट्टे बाजारवाले उतरतात, ते काहीतरी या मारतात, कधी कधी समोरच्या ट्रॅक मध्ये पैसे लावतात आणि दुसऱ्या ट्रॅक मध्ये येऊन ते कुठेशी तरी दुसऱ्या बैलाला. तर ह्याच्यावरती नियंत्रण हा त्या आयोजक कमिटीने ठेवायला पाहिजे. आणि दुसरा विषय की ह्याच्यावर कडक शासन कारवाई ही जी आपली बैलगाडा संघटनेची जी मान्यवर आहेत यांनी त्यांच्यावरती करायला पाहिजे. कारण काय, जेणेकरून मी बोलायला गेलो तर मग कुठेशी तरी तो वादाचा विषय, तर तो वादाचा विषय नाही येत नाही. यासाठी जर कमिटीने यांच्यावरती ठोस कारवाई जर केली, दोघा तिघांना जर चांगल्यापैकी कारवाईला जर सामोरे जायला लागले तर नंतर ऑटोमॅटिक हा जो सट्टे बाजाराचा आणि समोर गाड्यांच्या अर्थाला करण्याचा याच्यात कुठेतरी बंदी लागेल. कधी कधी दादा असा पण होतो, नियोजकाने सांगितलेलं पण नसतं, त्यांचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने पण असतं, पण जर त्याला पब्लिकच प्रतिसाद नसेल देत तर ते नियोजक तरी काय करतील दादा? बघा, पब्लिकला तर देणंच आहे. कारण आपण बंदीच्या काळात पण बघितला, कुठं रानात बैल घेऊन जायचो पलवाला आणि शासकीय अधिकारी म्हणजे पोलीस वर्गाला एवढा घाबरून आपण हे करत होतो. कुठेशी तरी आपल्या मान्यवर लोकांनी, राज्याच्या भारताच्या सर्वच लोकांनी त्याच्यावरती एक तर पेटा संघटनेच्या विरोधात जाऊन आणि कुठेशी तरी त्याला तो न्याय मिळवून दिला बळीराजाला आणि त्याला पळवण्यासाठी. तर बायचानच जर असाच प्रकार जर राहिला, कुठेतरी घात झाले, कुठेतरी नको तो प्रकार जर घडला तर त्या शर्यती बंदी होण्यासाठी वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे पब्लिकने विचारात घेऊन तो त्या पद्धतीत हे करावा. दादा आता आपण आतापर्यंत आपण जेवढ्या तुमच्या मुलाखत घेतल्या लोक आवर्जून पाहतात, कारण का तुमच्याकडून एखादा शब्द अपशब्द सुद्धा चुकून निघत नाही. एवढ्या संयमतेने तुम्ही उत्तरं देतात प्रश्नांची, जेणेकरून समोरचा सुद्धा दुखवणार नाही आणि आपण सुद्धा हट नाही होणार. आणि जेव्हा आपण उत्तर मांडतो तेव्हा म्हणजे आपण जे बोलतो ते व्यवस्थित आहे,
हे तुम्हाला कसं काय, म्हणजे कसं का कधी कधी काय होतं दादा, बोलण्याच्या बहाण्याने दोन शब्द निघून जातात ना, असं तुमच्या बाबतीत नाही होत दादा? नाही, माझ्या होत नाही आणि मी ते शक्यतो टाळतो. पण काय आहे, एखादा आपण कुठे तरी आपला मजाक मस्तीचा जर विषय चालू असेल तुम्ही आणि एखादा बाजूनी जर शूट करत असेल आणि तो कुठे तरी माझी लाईव्ह ती एखाद्या मजाक मस्तीची लाईव्ह जर तुमच्या याच्यात दाखवत असेल तर माझ्याकडनं अशी कधी होणार नाही. पण जर तसा कोणी जर करत असेल तर त्यांनी करताना विचार करावा, माझा पूर्ण बायोडेटा काढावा, मी कोणत्या पद्धतीचा आहे ना कोणत्या नाही. मला खेळ खेळण्याची आवड आहे, त्याच्यामुळे मला कोणाच्या वादात कोणावर टिप्पणी करण्याची आणि कोणाच्या बैलाला लेखाजोखा करण्याची माझी कुवत नाही. माझ्याजवळ नंदी पळतो, मी नंदीला पळवतो, जो परत पळत राहील तो परत पळवत राहील, नंतर संयमाने खेळत राहील. दादा आज एवढा लांब आपला हरण्या आलाय शेडू, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही म्हटलं होतं की खेडकालीला जाणार होतं, पण सर्व टॉपची आणि मोठी बैल इथं आल्यात, तर इकडचं मैदान मोठा होणार आहे. तर काय वाटतं, आता वाजल्या दादा 3:15, होईल का आज आपल्या हरण्या बैलाची शर्यत? नाही, हरण्याच्या शर्यतीच्याच हिशोबाने मी आलो ना. मी तुम्हाला सांगितलं की मी त्याला घाटावरूनच उतरलेला आहे. मी यात्रेसाठी म्हणजे माझ्या गावच्या पूजेसाठी मी त्या देवाच्या याच्यासाठी त्याला आणलेलं आहे. आणि 2 तारखेला हरण्याचा मुरबाडला क्रिकेटच्या मॅचेसमध्ये महान भारत केसरी पटकावल्याचा त्यांनी सत्कार ठेवलेला आहे. मुरबाडच्या त्या धानिवली गावच्या क्रिकेटर पोरांनी आणि आपले रिलेटिव्ह आहेत त्यांनी. या 2 जानेवारी, हा, या 2 जानेवारीला. तर मग 2 जानेवारीचा त्यांचा तो सत्काराचा कार्यक्रम झाला की हरण्या वापस 3 तारखेला याच्या मैदानाला सज्ज होणार आहे. दादा आता मुंबईच्या आता पुसेगावला सुद्धा मैदान आहे, तेव्हा कसं नियोजन ठरलेलं आहे का पुसेगावचं बोला किंवा जो आपला दुसरा रुस्तम हिंद केसरी जो मैदान आहे, याचं काही नियोजन आधीपासून ठरलंय का? काय नियोजन म्हणजे मी माझ्या डोक्यात धरून ठेवलेलं आहे नियोजन, फक्त एवढंच की मी त्याचा इश्यू नाही केला. कारण अच्छा. इश्यू केल्याच्या नंतर काय होतं, कोणी कोणाला तरी फुस देऊन आणि तो पैरा फोडण्याचा, म्हणजे जेणेकरून मी तिथे त्या मैदानाला गुलालात न राहावा असे लोकांच्या काही ते खेळी पिलेचे डाव असतात. त्याच्यामुळे मी त्या बैलाला कोणता पायरा तो हे नाही केला. पण 100% मी पायरा केलेला आहे आणि गाडी चांगल्यापैकी पळेल. सो मित्रांनो, दादाने आताच खुलासा केला, पैरा नाही सांगू शकत, पैराने बरोबर इश्यू होतो. सो पुसेगाव आणि रुस्तम हिंद केसरी मध्ये आपल्याला महान भारत केसरी हरण्या दिसणार आहे आणि पैरा सुद्धा त्या लेवलचाच असणार आहे आणि नक्कीच तो तिथे जाऊन आपलं नाव करणार आहे पुन्हा एकदा हरण्या बैल. सो पाहू शकता हरण्या कसा पाहतोय, जसा त्याचा मालक त्यांच्या जवळ आला तो जवळजवळ येत सुद्धा होता, आता सुद्धा तो मालकाकडे सतत पाहतोय. दादा हरण्या बैल आतापर्यंत तुम्हाला काय दिले त्या हरण्या बैलांनी? हरण्या बैलांनी मला एवढा मोठा काही दिला की मी आयुष्यात माझ्या मरस्तोपर्यंत मी त्याला विसरू शकत नाही. कारण माझ्या मुलाचं नाव त्यांनी त्या ह्याच्यावर नेऊन ठेवला, उंचावर नेऊन ठेवला. आज बबलू शेठ ठीक आहे खेळात असाच, पण कोणी हरण्याचा मालक म्हणून असा विचारतो, कोणी बबलू शेठ चे मालक, महान भारत केसरीचा मानकरी या नावाने ओळख जी माझी अख्ख्या भारतभर करून दिली, तर ती तशी हरण्याच्या बद्दल दुसरा काय बोलायचं. आता दादांना लास्ट प्रश्न विचारू, कारण दादांना अड्ड्यात सुद्धा जायचंय की दादा जसा बैल इम्पॉर्टंट असतं तसं बैल चालत सुद्धा इम्पॉर्टंट असतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण प्रश्न केला असतो, तर तुम्ही सांगितलं होतं की कसं असतं, जेव्हा आपला समोरचा जो पैरा असतो त्यांचा सुद्धा एक बैल चालक असतो, आपण मग त्यांचा विचार करून त्यांना सुद्धा दिला जातो. पण आता या 2 नियोजन मध्ये कोणाच्या मनाचा बैल चालक असणार आहे? आता या 2 नियोजनात मी माझ्याच मनाचा चालक केलेला आहे. कारण काय झालं, मी 2-4 वेळेला समोरच्या बैलाच्या हिशोबाने मी बैल दिला होता. कारण त्यांच्या बैलाच्या काही खोडी, म्हणजे कसं पलवायचं, कसं केसरा कुठं आवराचा, कुठं शिन बैलाची काय त्यांची असं ती त्यांना माहिती असल्यामुळे आपण त्यांच्या धोरणे बसवला होता. पण त्याच्यात कुठेतरी मला अडथळा आला. कारण अडथळा आला म्हणजे जर माझा जॉकी असता तर 100% त्या बैलाला कंट्रोल करून म्हणजे गुलालाचा तो मानकरी होता, पण फायनलचा मानकरी बनवला असता. पण असे काही माझ्या हातातून ते केले, तर मग मी आता असं नियोजन केलेलं आहे की हे दोन्ही मैदानाला पुसेगावच्या आणि रुस्तम हिंद केसरीला माझा ड्रायव्हर असेल आणि तोही चांगल्यापैकीच टॉप 1चा. नाव समजेल दादा? नाव तर मी आता तुम्हाला जॉकीचं नाव सांगायला काही नाही. आटील ड्रायव्हर आहे आणि एक सोमा तडपचा आहे. हे 2 ड्रायव्हर मी चांगल्यापैकी नियोजनात करून ठेवलेत. कारण जॉकींच्या वरती किती जरी कोणी प्रेशर टाकला तरी ते जॉकी हरण्याच्या बद्दल आणि नंदीच्या बद्दल ते असा कोणताही अन्याय करणार नाही, एवढी खात्री असल्यामुळे मी तुम्हाला ही नावं ओपन केली.
सो चला आता दादाची आपण जास्त वेळ घेऊ शकतो, पण जाता जाता दादाबद्दल 2 शब्द बोलू शकतो. दादा आहे ना कधीही मुलाखतीला नाही बोलत नाही, ते आधी असो किंवा नंतर असो. आता तेवढी गडबड असून सुद्धा एकही शब्दाने नाही बोललं की थांबव मुलाखत किंवा हे मुलाखत देत राहिलं. पण आपण आता त्यांना सोडूया, कारण त्यांना नियोजन करायचंय, तिथे नाव सोडायला गेलेत. सो चला दादा, बरं वाटलं आणि आजच्या अड्ड्यात आपल्या हरण्या बैलाची शर्यत व्हावी आणि तो जिंकून यावा, हीच ईश्वरचरणी थँक्यू.